हे माझं महत् भाग्य असं मी या ठिकाणी समजतो। खरं तर दिगा सर, प्राचार्य घुले सर हे माझ्या हृदयातलं व्यक्तिमत्व आहे, परंतु त्याचं कारण सांगतो। प्राचार्य वाघमारे सर आणि मी एक चांगला मित्र होतो। ते ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस मला प्राचार्य वाघमारे सरांचा फोन आला की सर आपले मित्र तुमचं आणि माझं जशी नाळ जुळाली होती तसेच माझे मित्र आहेत घुले सर, तुमची त्यांची नाळ जुळेल, जा त्यांना भेटा। परंतु सर मला काही कारणास्तव आता मी नाशिकला राहायला गेल्यामुळे येऊ शकलो नाही, परंतु अंतर्मनात तुमच्याबद्दल प्रचंड आस्था आणि प्रेम नक्कीच आहे। आणि त्यानंतर ती आस्था आणखी आता वृद्धिंगत झाली। त्याचं कारण आम्ही दोघं बसलेलो होतो। मी दिगा सर पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, त्यापेक्षा ते एक शिक्षक सुद्धा आहेत, MA BEd आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत आणि एक चांगला सहजग्रस्त आहे। आम्ही तिघं त्या ठिकाणी बसलेलो होतो आणि त्या ठिकाणी बसलेले असताना सर म्हणाले, सर असा गाव मला पाहायला भेटणार नाही, खूप छान लोक आहेत, माझ्या गावाचं कौतुक केलं आमची नाट आणखी घट्ट होईल सर, याबद्दल ती मात्र शंका नाही, आपले पाय जमिनीवर आहात। अशा प्रकारचा प्राचार्य या संस्थेला भेटणं हे आमचं महत् भाग्य सर। या शाखेला तुमच्यासारख्या प्राचार्याची गरज होती। नक्कीच तुमच्या काळात ही शाखा आणखीन भरेल यात मात्र शंका नाही। असो विद्यार्थी मित्रांनो, भाषणाच्या सुरुवातीला मी या सर्व विभूतींचं नाव का घेतलं तर तुम्ही साध्या महाराष्ट्राची लेकरं नाहीत मित्र, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महान विभूतीने जन्म घेतलेला आहे आणि म्हणून तुमचं आमचं उत्तरदायित्व जास्त आहे की आपण त्यांच्यासारखं महान नाही झालो तरी किमान खारुताईचा वाटा उचलून आपण आपलं पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करू। अशा प्रकारचं काम सामाजिक, राष्ट्रीय, नैतिक आपल्याकडनं घडलं पाहिजे। तुम्ही शेतकरी असला तरी चालेल, तुम्ही फाटका बिचारा रस्त्यावरचा एखादा कामगार असला तरी चालेल, परंतु ते काम इतक्या उत्तम पद्धतीने करा की आपली सेवा ही त्यांच्या चरणी समर्पित झाली पाहिजे। तुम्ही राष्ट्राचे भक्त असणं गरजेचं आहे। आज जगामध्ये सर एक सरासरी काढली तर जगामध्ये तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिला जात असत। इतकी मोठी लोकसंख्या असणारा हा तरुणांचा देश आणि ज्या देशात तरुण जास्त तो देश श्रीमंत असं म्हटलं तर वावगं ठरू नये। अनेक देशामध्ये पैसा खूप आहे परंतु लोकसंख्याच वाढत नाहीये, वयस्कर लोकांची संख्या जास्त झाली आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही द्यावं लागतंय की लोकसंख्या वाढवा, तुम्हाला इतक्याच आम्ही हे देऊ। मात्र माझ्या भारत भूमीमध्ये ही पवित्र भूमी यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे आणि मग अशा तरुणांची संख्या जास्त असणारे हा युवकांचा देश हा जगाच्या पाठीवर जाऊन आर्थिक महासत्ता होण्याचं सामर्थ्य असणारा देश आहे आणि ते सामर्थ्य कोण बहाल करू शकतं सर? दिगा सर, घुले साहेब, ते सामर्थ्य ही उद्याचं भविष्य असणारी ही मुलं या ठिकाणी ते भारताला आर्थिक महासत्ता बनवू शकतं आणि त्या अनुषंगाने आपण आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये आर्थिक महासत्ता बनण्याचं सामर्थ्य आहे। जो भारत देश 12व्या क्रमांकावर होता तो भारत देश आज 3ऱ्या क्रमांकावर आहे असा सर्वे सांगतो आणि तीच ताकद आपल्यामध्ये आहे। फक्त स्वतःला ओळखा, स्वतःचा शोध घ्या। मग ते प्राचार्यांशी बोलता बोलता प्राचार्य सुद्धा बोलले की आत्मविश्वास पाहिजे, स्वतःचा शोध घ्या, आपण कोण आहोत। बिल गेट्सला तर ज्यावेळेस विचारण्यात आलं, त्याची मुलाखत घेतली बिल गेट्सची की तुमच्या यशस्वीतेचं रहस्य काय, त्यावेळेस बिल गेट्स माहिती आहे ना कोण आहे? मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वात मोठे जगातला महान श्रीमंत माणूस, 1 नंबरचा। त्यांची मुलाखत घेतली, त्यांना विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय? विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलं की मी 99 लोकांच्या बुद्धीचा वापर करून आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, मी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक आहे। ठीक आहे, पत्रकाराने अजून पुढचा प्रश्न विचारण्या अगोदरच ते म्हणाले की मी 99 भारतीय लोकांच्या डोक्यावर बसून 100वा जगातला आर्थिक महासत्ता असणारा देश आहे। म्हणजे ते 99 लोक कोण आहेत, त्यांच्यासोबत काम करतात ते माझे भारतीय, माझ्या भारताच्या माणसामध्ये इतकी विद्वत्ता आहे, इतकी बुद्धिमत्ता आहे की जगातल्या कंपन्या सुद्धा चालवण्याचं सामर्थ्य भारतीय माणसामध्ये आहे। फक्त स्वतःचा शोध घ्या, स्वतः बिल गेट्स बनण्याचा प्रयत्न करा। नोकरी मागणारे बनू नका, नोकरी देणारे बना। धीरूभाई अंबानींकडे पहा, नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा बनला, ते सामर्थ्य व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे। याचा अवकाश धीरूभाईचं उदाहरण तुम्हाला देणारच आहे। हे सामर्थ्य तुमच्या माझ्यामध्ये आहे परंतु आम्ही ओळखतच नाही। आमची शैक्षणिक आणि वैचारिक गुलामगिरी
सॉरी शैक्षणिक नाही वैचारिक गुलामगिरी इतकी दारिद्र्याकडे नेणारी सर की आम्ही नोकऱ्या मागत फिरतो. अरे नोकऱ्या देणारे व्हा, तुमच्यात तेवढं सामर्थ्य आहे. एक धीरूभाई अंबानी एका शाळा मास्तरचा पोरगा दिला सर, एका शाळा मास्तरचा पोरगा ज्याला 4 मुलं आणि त्यावेळेस शाळा मास्तरचा पगार किती होता. एका शाळा मास्तरचा पोरगा धीरूभाई अंबानी बनू शकतो. ज्यावेळेस ते एखाद्या लग्नात जायचे विद्यार्थी मित्रांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, त्यावेळेस ते उदाहरण डोक्यात लक्षात घ्या, कान टवकारून ऐका आणि एक दिवस तुम्ही सुद्धा मोठं व्यक्तिमत्व होऊन लहान उद्योजक मोठे उद्योजक म्हणून नावारूपास घ्या. त्यांचे वडील म्हणायचे, बाबा रे 40 वर्षात ठणकावून सांगायचे, आत्ताच खाऊन घ्या, रात्री घरामध्ये काही शिजणार नाही. इतकं भरपेट जेवण करायला लावायची अशी आर्थिक परिस्थिती असणारा एका शाळा मास्तरचा पोरगा जगामध्ये ते भारताचं नाव मोठं करतो, एक मान उद्योजक म्हणून नावारूपास येऊ शकतो. आपल्याला वाटतं श्रीमंत होण्यासाठी खूप काहीतरी एखादं चांगलं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला पाहिजे, माझा बाप खूप श्रीमंत असला पाहिजे, माझ्या वडिलांकडे खूप ऐश्वर्य असलं पाहिजे, त्याच वेळेस मी एखादी कंपनी थाटेल किंवा एखादा मोठा उद्योजक होईल किंवा एखादा मोठा काही पण जे माझ्यामध्ये सामर्थ्य असेल ते होईल. ही धारणा मुळात चुकीची आहे सर. जर का आपली धारणा चांगली असेल तर मी लात मारेल तिथे पाणी काढेल हे सामर्थ्य प्रत्येकामध्ये आहे आणि ते धीरूभाई अंबानींमध्ये होते. एका शाळा मास्तरचा मुलगा जेमतेम 10वी पास झाला आणि परिस्थितीच्या कारणामुळे त्यांनी 10वी नंतर स्वतःला नोकरीमध्ये झोकून दिलं. मग 10वी जेमतेम पास झालेल्या मुलाला कोणच नोकरी देणार आणि म्हणून पेट्रोल पंपावर काम करू लागला. एडनला त्यांचे काका होते, तिथे गेले, सौदी अरेबियाला गेले. जाताना तर एकटे गेले नाही, या माणसाचा गुजराती माणसाचा दृष्टिकोन जीवनामध्ये घ्या की मी आज जरी फाटका असलो तरी उद्याकडे माझ्याकडे 4 लोक कामाला असतील. हा विचार मारवाडी आणि गुजराती लोकांमध्ये असतो, तो महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आला पाहिजे. आणि या धीरूभाई अंबानी जाताना इथून काळी माती घेऊन गेले आणि अरब देशामध्ये तिथल्या वाळवंटामध्ये राहणाऱ्या लोकांना ती दिली. प्रचंड श्रीमंत असणाऱ्या त्या लोकांनी आपल्या त्या मातीच्या माध्यमातून आपल्या घराच्या अवतीभोवती बाग फुलवली, गुलाब आले आणि ते पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि ते धीरूभाईला सांगू लागले, तुम्ही पुन्हा तुमच्या मायदेशी जा आणि आम्हाला माती आणून द्या, आम्हाला आमची भूमी नंदनवन करायची. काळ्या मातीचा सुद्धा आपण व्यवहार करू शकतो. ही बुद्धी धीरूभाई अंबानींकडे होती. ती तुमच्यात आहे का? या मातीमध्ये, प्रतिकूल मातीमध्ये सुद्धा अनुकूलता कोणती आहे हे शोधण्याचा गुण आमच्यामध्ये असला पाहिजे सर. आणि शिक्षणाचा तो दूर झाला पाहिजे. त्यानंतर ते एका पेट्रोल पंपावर काम करू लागले. पेट्रोल पंपावर काम करत असताना ते धीरूभाई अंबानी स्वप्न पाहायचे की मी सुद्धा एक मोठा पेट्रोल पंपाचा मालक असेल, एखाद्या कंपनीचा मालक असेल. त्यांना गाड्यांचं खूप आकर्षण होतं. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघायचे आणि त्याच्यात हरवून जायचे पेट्रोल देता देता. एकदा रॉयल्स नावाची गाडी आली. ती बघता बघता ते इतके हसून गेले की त्यांनी ते पेट्रोलचं जे असतं ना हातात धरण्याचं पंप, तो त्या गाडीत टाकला आणि भान हरपून गेले आणि त्यांना वाटलं माझी सुद्धा अशी गाडी असावी. आणि कधी ती टँक भरली त्यांना कळालं नाही. ते ओव्हरफ्लो झालं. त्या मालकाची गाडी खराब झाली. पेट्रोल पंपाच्या मालकाने त्यांना झापलं आणि काढून दिलं. त्यांना वाईट वाटलं. त्यांना मालकाने ओरडलं म्हणून वाईट वाटलं नाही, तर त्यांना स्वप्न पाहण्याचं सवय होती आणि माझं स्वप्न तोडलं म्हणून त्यांना वाईट वाटलं. आणि ते जाताना मालकाला सांगितलं, एक दिवस मी रोल्स रॉइस या गाडीमध्ये नक्कीच येईल. आणि 30 वर्षानंतर धीरूभाई त्याच पंपावर रोल्स रॉइस नावाची गाडी घेऊन गेले आणि त्या मालकाला सांगितलं, ओळखला का कोण? मी धीरूभाई अंबानी, ज्याने सांगितलं होतं की एक दिवस याच पंपावर मी स्वतःची रोल्स रॉइस गाडी घेऊन येईल. इतका आत्मविश्वास माणसाच्या जगण्यामध्ये असला पाहिजे. खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. भगवंताला पण तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुमचा संघर्ष आणि तुमचा प्रयत्न, अविरत कष्ट करण्याची तुमची वृत्ती पाहून भगवंताने तुम्हाला विचारलं पाहिजे, बोल वत्सा तुला काय पाहिजे. ती क्षमता, ती परिश्रम घेण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे का? तो आत्मविश्वास तुमच्यात आहे का? पहिले स्वतःचा शोध घ्या मित्रांनो. तुम्हाला काय आवडतं, काय बनायला आवडतं? अरे 12वीच्या पाठामध्ये ज्या व्यक्तीचा धडा येतो ते सचिन तेंडुलकर. बोले सर, दिगा सर, त्या सचिन तेंडुलकर 12वी मध्ये इंग्रजी विषयामध्ये नापास झाले. त्याच इंग्रजी विषयात नापास झालेल्या माणसाचा धडा 12वीच्या पुस्तकात येतो. याच्यापेक्षा मोठं यश काय असू शकतं? त्यांनी स्वतःचा शोध घेतला होता.
मला क्रिकेटमध्ये गती आहे. मी त्या क्रिकेटमध्ये जितका महान बनेल की जग माझ्याकडे पाहत राहील, माझी नोंद जग घेईल, हा विश्वास पाहिजे. तुम्ही शोधा स्वतःला. मी चित्रकलेत प्लस आहे, की मी कार्पेंटर म्हणून प्लस आहे, की मी एक छोटा छोटा व्यवसाय करणारा व्यक्ती म्हणून प्लस आहे. स्वतःला शोधा, आत्मशोध घेण्याची सवय लावा. आणि मी शिक्षकांना सुद्धा तेच विनंती करेन, किंवा तुमचे शिक्षक सुद्धा गुणवंत आहे, खूप चांगले प्राचार्य तुम्हाला भेटले. तर तुम्ही शोध घेतातच, तुम्ही तुमच्यातल्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्या. नक्कीच कर्मवीरांना अपेक्षित असणारा एक महान विद्यार्थी तुमच्यामधून गुले साहेब घडेल तुमच्या काळामध्ये, यात तीळ मात्र शंका नाही. आत्मशोध घेण्यासाठी शिका, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, अविरत परिश्रम करण्याचं तुमच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती दोस्तों, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते वीरभाई उनकडे होते. नन्ही से चीटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पे से 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है, मिलते नहीं मोती सहज उसे गहरे पानी में प्राचार्य साहब, और मुट्ठी उसकी हर बार दिगा साहब खाली नहीं होती, और कोशिश करने वालों की सर हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी है खुद में, देखो उसे सुधारो. जब तक सफल ना हो, नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़े मत भागो तुम. याद रखो कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. छोटी छोटी माणसं महान कशी बनली, सचिन तेंडुलकरकडे पहा, धीरूभाई अंबानीकडे पहा, ही छोटी छोटी माणसं महान कशी बनली. अमिताभ बच्चनचं उदाहरण देतो मित्र, तुम्हाला आवडतात ना अमिताभ बच्चन? कलाकाराचं आकर्षण ठेवू नका, तर कलाकारातल्या चांगल्या गुणांचं आकर्षण ठेवा. आपण जर दुसऱ्या दिशेने चाललोय, आपण कलाकारांच्या कपड्यांचं अनुकरण करतोय, त्यांच्या संघर्षाचं आकर्षण करत नाही, त्यांचा संघर्ष आपण आपल्या जीवनात उतरवत नाही, ही आजच्या पिढीची शोकांतिका आहे. सर, स्वतःला बदलवा. अमिताभ बच्चन अलाहाबादवरून मुंबईला स्वतःचा शोध घ्यायला आले. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव रोशन करायचं होतं. आले, परंतु संघर्ष इतका कठीण होता, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं सोपं आहे का? अनेक दिग्गजांचं आयुष्य त्याच्यामध्ये पणाला लागून जातं, कोणाला आपला सूर सुद्धा नसतो. अमिताभ बच्चनच्या बाबतीतही तेच घडलं. अमिताभ बच्चन कुठेच कोणी त्यांना रोल देत नव्हते. मिळाला तर एखादा साईड रोल मिळायचा गर्दीमध्ये, आणि त्याच्यावर कुठेतरी त्यांचा पोटाचा उदरनिर्वाह चालायचा. कधी पाणी पिऊन जगायचे, राहायचे, दिवस काढायचे, कधी वडापाव खायचे, कधी फक्त जेमतेम 2 केळी भेटायच्या, त्याच्याने स्वतःचं पोट भरायचे आणि राहायचे. पण त्यांनी संघर्ष सोडला नाही, मुंबई सोडली नाही. आणि हे करत असताना त्यांना एक मायनर तात्पुरती आजार झाला, टेम्पररी डायबिटीज डायग्नोसिस झाला त्यांना. थोडे हल्ले ते, आणि ठरवलं आता मला काही काम मिळत नाही, म्हणून ते स्वतःच्या ट्रंकमध्ये कपडे भरले आणि इलाहाबादला जायला निघाले. रेल्वे स्टेशनवर आले. ही गोष्ट कान टोकरून ऐका मित्रांनो. एक गरीब शेतकरी, चांगले गरीब साधारण माणसांची मुलं ही घडली. त्यांची उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो. साधारण माणसांची व्यक्ती सुद्धा घडू शकतात. आणि दिव्यांग व्यक्ती मोठ्या मोठ्या पदावर जाऊन बसले. तुम्हाला आम्हाला तर करोडचं देह दिलेला आहे, धडधाकट शरीर दिलेलं आहे. हे आणि त्यांचा भाऊ मागून आला हे रेल्वे स्टेशनवर, तुला काम मिळालंय दादा, तुला काम मिळालंय. अमिताभला अभिजात म्हणाला. अमिताभला सुद्धा आनंद झाला त्यांना, आणि ते तसेच बाजूला आले, बाहेर आले, मुंबईमध्ये परत गेले, आणि रेल्वे स्टेशनवरून परत गेले आणि काम करू लागले. काम कुठलं मिळालं? 7 हिरो असणाऱ्या चित्रपटाचं काम मिळालं. थोडी मनामध्ये पुन्हा निराशा आली, परंतु त्यांनी ती संधी घेतली आणि अमिताभ बच्चन त्या 7 हिरोसोबत काम केलं. पण मनामध्ये शल्य होतं, अजून मी सिद्ध झालेलं नाही. 80च्या दशकामध्ये, सर 80च्या दशकामध्ये या अमिताभ बच्चन यांना एक पिक्चर मिळाला, आनंद चित्रपट. राजेश खन्ना सुपरस्टार, आणि त्याच्यासोबत अमिताभ बच्चन यांना संधी मिळाली. थोडे चमकले, परंतु मनाला समाधान लाभत नव्हतं. आणि नंतर याच अमिताभ बच्चनना जंजीर चित्रपट मिळाला, आणि अँग्री हनुमान म्हणून ते प्रसिद्ध झाले, समोर आले. जंजीर चित्रपट, आणि या जंजीर चित्रपटाच्या माध्यमातून ते रातोरात सुपरस्टार झाले. करोडची संपत्ती त्यांच्याजवळ आली, प्रसिद्धी आली.
ज्या माणसाला कोणी रोल देत नव्हतं त्या माणसाचं आयुष्य बदलून गेलं. याच अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. यांना विलन म्हणून सुद्धा कोणी घेत नव्हतं. 7.5 फूट उंची, त्यावेळेसच्या हिरोन मध्ये इथं बसतच नव्हते. हा हिरोच असू शकत नाही एवढा मोठा उंचीचा. मध्यम उंचीची सुंदर असा चेहरा असणारी लोक हिरो व्हायची. अमिताभ बच्चननी त्याच्याबाई मात केली. त्यांना विलन म्हणून कोणी घेत नव्हतं. ते सुपरस्टार झाले. याच अमिताभ बच्चननी सर आकाशवाणीला गेले. आकाशवाणीला त्यांचा आवाज येऊ केला तर आकाशवाणी त्यांना हाकलून दिलं. ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आज जग आतुर झालेला आहे त्या अमिताभ बच्चनला आकाशवाणीने हाकलून दिलेला आहे. तुम्हाला आम्हाला कोणी हाकलून दिलंय का? नाही ना. मग आपल्या चांगल्या गोष्टींचा शोध घ्या. आणि हेच अमिताभ बच्चन पुढे जाऊन काय झाले माहितीये का? सुपरस्टार झाले. परंतु त्यांच्या जीवनातलं दुःख आणि अडचणी संपत नव्हत्या. एका चित्रपटाच्या दरम्यान त्यांच्या पोटात सळई गेली, टेबल गेला आणि संपूर्ण जग देश एकदम आवाज झालं, दुःखी झाला की अमिताभ बच्चन जगला पाहिजे. मंदिरात, मशिदीत, ख्रिश्चन असतील तर चर्चमध्ये त्यांच्याबद्दल प्रार्थना केल्या जाऊ लागल्या. ज्यावेळेस त्यांचं ऑपरेशन सुरू होतं त्यावेळेस आकडे इतक्या प्रकारे कुजलेले होते की डॉक्टर चिमटा घालायचे तर त्यांची आतडी बाहेर यायची. आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी कमबॅक केलं. सर कमबॅक केल्यावर तिथेच थांबले नाही, आयुष्य पुढे चालत राहिलं, सुपरस्टार झाले. परंतु 50व्या वयाच्या वर्षी त्यांनी एबीसीएल कंपनी काढली. त्याचे 2 चित्रपट आले आणि ते दोन्ही चित्रपट दणाणून आपटले आणि अमिताभ बच्चन दिवाळखोरीत निघाले. सर कंगाल झाले, रस्त्यावर आले, खायचे वांदे निर्माण झाले. तर परिस्थितीपर्यंत हार मानली नाही. जीवनात मित्रांनो कधी हार मानू नका. तुम्हाला हे उदाहरण का देतो? आयुष्य हे संघर्ष आहे, कष्ट आहे, अविरत मेहनत घ्यायची आहे. तुम्हाला टक्के टोलते येतील, अपयश येईल, पण त्याने खचून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. लक्षात येतंय का? आणि अमिताभ बच्चन रस्त्यावर आले. धीरूभाई अंबानी सर त्यांना मदत देऊ केली, कारण त्यांचा मुलगा त्यांचा मित्र होता. तर धीरूभाई अंबानींना इतकी मदत देत होते धीरूभाई अंबानी की त्यांचं संपूर्ण कर्ज मिटलं असतं आणि ते दिवाळखोरीतनं बाहेर आले असते. परंतु विनम्रपणे अमिताभ बच्चनने त्यांची ती मदत नाकारली. सर करूंगा तो खुद भी, जो भी करूंगा खुद के दम पर. मुश्किलों से भाग जाना आसान होता है दोस्तों, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में चाह होता है. ते लढले, यश चोपडांकडे गेले, रडू लागले. यश चोपडा बघितलं अमिताभ बच्चन माझ्याकडे आलाय, रडू लागले. सर मी दिवाळखोरीत निघालोय, मी बँक करप्ट झालोय, मी ब्रोकन झालोय, मी निराश झालोय, मला सावरा. यश चोपडांनी त्यांना स्टेप दिला आणि सांगितलं जा तुझ्यासाठी खास एक चित्रपट काढतो. आणि मोहब्बते आला. तिथे स्थिर झाले सर थोडे. आणि त्यानंतर कोणता चित्रपट आला? त्यानंतर कोण बनेगा करोडपतीनी त्यांना रातोरात श्रीमंत केलं पुन्हा एकदा. आणि तेच अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सुपरस्टार झाले. बघा, अपयश आल्यानंतर एक मोठा माणूस पैसे देऊ करत होता, पण आत्मसन्मान काय चीज असते ते अमिताभ बच्चन यांच्याकडे शिकावं. आणि एका कार्यक्रमात जेव्हा महान उद्योजक बसलेले असताना धीरूभाई अंबानी अमिताभ यांना बोलवतात. अमिताभ तिथे जायचं टाळतात, परंतु धीरूभाईंचे आग्रह असतात ते सर तिथे येतात, व्यासपीठावर बसतात. आणि त्यावेळेस धीरूभाई अंबानी सांगतात हा माणूस पूर्ण कोलॅप्स झाला होता, परंतु स्वतःच्या बलबुत्यावर उभा राहिला, हा महान व्यक्तिमत्व आहे. आणि त्यावेळेस अमिताभ बच्चन म्हणाले की माझ्या आयुष्यात त्यांनी जेवढी रक्कम धनराशी मला देऊ इच्छित होते त्याच्यापेक्षा लाख मोलाची इज्जत मला दिली, ती माझ्यासाठी जास्त महत्वाची. ही वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आईचं दिलेलं घबाड आपल्याला नको आहे. जो भी मिलाऊंगा खुद के दम पर मिलाऊंगा, हा आत्मविश्वास घेऊन जा या शाळेमध्ये. वेद शिक्षण संस्थेचे सर्व आपल्या अण्णा चौथी, जास्त शिक्षण पण नाही, पण बहुजन समाजाला शिकवण्याचं धैर्य, डोक्यामध्ये भान, फक्त एकच विचार, पैसा नाही जवळ, खायचे वांदे. आणि अशा काळात गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी करणारा हा महापुरुष आपोआप पैसा आला. संघर्षातनं पैसा येतो मित्रांनो. विचार चांगले ठेवा, राष्ट्रासाठी समाजासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. पैसा आणि प्रसिद्धी तुमच्या चरणावर चालत येईल. आपला आत्मसन्मान विकू नका, चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका, वाईट मार्गाला जाऊ नका. शिक्षणामध्ये प्रचंड कष्ट ताकद आहे. सर माझा भाचा IT झाला, आता NIT 52 लाख रुपयाचं पॅकेज घेतोय, प्राचार्य डॉक्टर गोरख सांगलेंचा मुलगा. तर तो IAS एका किंवा 2 टर्म मध्ये निघू शकतो, परंतु IAS म्हटलं की थोडंफार 19-20 कदाचित येऊ शकतं, कदाचित. आणि म्हणून सत्य आणि न्याय्य मार्गाचा पैसा कमवण्यासाठी तो तिथेच टिकून आहे, Amazon मध्ये.
तो बोलतो मी याच्यातच माझं करिअर कमवेल आणि वर्षाला कोटी 2 कोटी 4 कोटीचं पॅकेज मिळवेल. हा विचार तुम्ही घेऊन जा. कष्ट केले तर फार मोठे क्षेत्र तुम्हाला आव्हान देत आहे. त्या क्षेत्राकडे म्हणजे आयएस म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व, पण त्यांना टेन्शन असतं, अनेक लोकांचे फोन येतात, त्याप्रमाणे काम करावं लागतं. नाहीतर ते पद एक मानाचं आणि सन्मानाचं ते मिळवण्यासाठी आणि ते प्राप्त करण्यासाठी लोकांचा जीव जातो. ती पदं तुम्ही मिळवा, आयएस व्हा. आयटी क्षेत्र तुम्हाला आव्हान देते, त्याच्याकडे जा. जाल का? जाल ना तुम्ही? ही क्षेत्र तुम्हाला बोलवताय, हे राष्ट्र तुम्हाला बोलवतंय. आज जग, भारत देश आणि जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला आम्हाला राष्ट्राचा विचार करायचा आहे. कधीही कुठल्याही क्षणी तिसरं महायुद्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यावेळेस आम्ही डोळसपणाने समाजाकडे आणि राष्ट्राकडे पाहिलं पाहिजे. एखादा व्यक्ती आमच्या या कॅम्पसमध्ये काही विकतोय का, अंमली पदार्थ विकतोय का, तर अंमली पदार्थ आपल्यापर्यंत येऊन गेले, याचा सुद्धा जागरूक नागरिक म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे. मी शाळेमध्ये येतोय, शिक्षण घेतोय, इतक्यापुरतं सीमित राहू नका. माझ्या समाजाचा आणि माझ्या कुटुंबासोबत माझ्या समाजाचा, राष्ट्राचा विचार करायला तुम्ही पुढे या, असं या ठिकाणी मग तुम्हाला सांगावं असं वाटतंय. एक मुलगा, कदाचित तुमचा स्तर छोटा आहे, तुम्ही बोर झालेत का? नाही ना? ठीक आहे, ऐकताय तुम्ही? आता पुढचं उदाहरण ऐका. खर जोरात मोठ्याने सांगा, ऐकताय का तुम्ही? नक्की बोलू ना? धन्यवाद. एक मुलगा असतो आणि एक बाप असतो. तर हा मुलगा दिवसेंदिवस नैराश्याकडे ओढला जातो आणि त्याच्या त्या वडिलांना लक्षात येतंय की माझा मुलगा जीवनाकडे नैराश्याकडे ओढला जातोय आणि मग त्याला या नैराश्याच्या गर्तेतनं बाहेर काढलं पाहिजे असं बाप म्हणून त्याला वाटू लागतं. मग तो काय करतो? सांगतो, बाबा रे थकलोय रे राजा. ह्याला पण काय करायचं बाबा? तू बोले एक काम कर ना बाळा, हा रुमाल घे आणि हा तू विकून ये रे. हे पैसे येतील, त्यातनं आपल्याला थोडीशी मदत होईल, हातभार लागेल. तो रुमाल असतो सर, एक फाटलेलं कपडं मोठं असतं, त्यातलं फाडून त्याचे वडील त्याच्या जवळ देतात. ते मळकं कपडं असतं. त्या मुलाला वाटतं मळकं कपडं विकायला लावतायत माझे वडील. वडील बोलले, प्रयत्न कर, नाही झालं तर मी सक्षम आहे. प्रयत्न करायला काय हरकत आहे सर? प्रयत्न, जीवनात प्रयत्नाचं महत्व लक्षात घ्या. आणि तो मुलगा बापाचा आदेश पाळतो. ते रात्रभर ते कपडा धुतो, रात्रभर तो सुकत घालतो आणि तर रात्री इस्त्री नसते म्हणून घडी घालतो आणि उशाला ठेवतो. म्हणजे ती घडी छान दिसेल. दुसऱ्या दिवशी जातो, कपडे विकण्याचा तो सगळ्या बाजारात प्रयत्न करतो. 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड. परंतु सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळीपर्यंत त्याचा तो कापड कोणीच घेत नाही. संध्याकाळी एका गाडीजवळ येतो आणि त्या गाडीवाल्याची गाडी खराब झालेली असते म्हणून ते 10 रुपयाला तो कापड गाडी धुण्यासाठी येतो तो कापड. याला खूप आनंद होतो. मळका फाटलेला कापड मी विकू शकलो यापेक्षा त्याच्या जीवनातला आनंद मोठा नव्हता. तो वडिलांकडे जातो, वडील आनंदी होतात आणि वडील पुन्हा एक दुसरा मळका कापड देतात आणि म्हणतात, बाबा कालपेक्षा जास्त संख्येने, जास्त पैशाने हा कापड विकून जातो. तो अवाक होतो आणि थोडा वडिलांकडे बघू लागतो की हे काय, जो कापड 10 रुपयाला कोणी घेत नव्हतं तो कापड 20 रुपयाला विकायला लावतात वडील माझे. वडिलांचं लॉजिक काय आहे माझ्या? परंतु वडिलांचं लॉजिक त्याला नंतर कळेल. पुन्हा तीच प्रोसिजर होते. धुतो, नंतर सुकत घालतो, नंतर घडी घालतो आणि दुसऱ्या दिवशी ते कापड घेऊन तो बाजारात जातो. शाळेच्या आजूबाजूला इकडे तिकडे जातो, शाळेच्या बाजूला उभा राहतो, पण कोणीच तो कापड घेत नाही. 20 रुपयाला कापड, 20 रुपयाला कापड, 20 रुपयाला कापड. ही धमक आपल्यामध्ये पाहिजे आयुष्यामध्ये. काम करत असताना जर गरिबीची परिस्थिती असेल तर शिक्षण कमवा आणि शिका हा मूलमंत्र जे आहे शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा आपले आराध्य डॉक्टर कर्मवीर भाऊ पाटील यांनी दिलाय, तो तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात उतरवा. कष्ट करा आणि शिक्षण घ्या. त्या मुलाने, त्याच्या वडिलांना तोच गुण त्याच्यामध्ये उतरवायचा होता आणि ते 20 रुपयाचं कापड घेत नाही म्हणून तर त्यांना एक कल्पना सुचली की डोनाल्ड डकचं आपण त्याच्यावर चित्र काढू. त्याची चित्रकला बरी होती. त्यांनी चित्र काढलं आणि शाळेजवळ येऊ लागला, बडबडू लागला, 20 रुपयाला कापड, 20 रुपयाला कापड. कोणीच घेतलं नाही. एक छोटं मुलगा मात्र रडू लागलं सायंकाळी, मम्मा मम्मा आम्हाला ते कापड पाहिजे. ती नाही म्हणते कारण तिला तो दर्जा योग्य वाटला नाही. परंतु मुलाच्या आग्रहास्तव फक्त सर त्यांनी ते कापड 20 रुपयाला घेतलं आणि मुलगा घेऊन ते घरी गेला. म्हणजे बघा, ज्या कापडाला कोणीच विकत घेणार नाही बाजारात,
ते कापड किती रुपयाला विकल्या गेलं? 20 रुपयाला. आता पुन्हा वडील तिसऱ्या दिवशीची जबाबदारी देतात, हे कापड आता तू 200 रुपयाला विकून दाखव. तोंडाकडे बघायला लागतो सर. जे कापड 10 रुपयाला कोणी घेत नाही, एका फाडलेल्या कापडातलं कापड मला देत आहेत माझे वडील, आणि आता 10 झाले, 20 झाले, आता अपेक्षा डायरेक्ट 200 वर. पण वडिलांची सूचना आदेश तो आज्ञाधारक होता. किमान आई वडिलांचं ऐकत जा, त्यांच्यावर पाया पडत जा. काय आई वडिलांच्या पाया पडता का? मोठ्यांचा आदर करता का? गुरुजनांच्या पाया पडता का? तर पाया पडण्याचं विसरून गेले आमची संस्कृती. वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा, मान करावा, हे संस्कार लुप्त होत आहेत की काय? काही अंशी काही ठिकाणी पाहायला मिळतं. मित्र हो, गुरुजनांच्या पाया पडत जा, आई वडिलांच्या पाया पडत जा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा. ह्या गोष्टी शाळेत शिका. फक्त चांगले मार्क मिळाले म्हणून तुम्ही सुसंस्कारित होत नाही. तुम्ही फक्त सुशिक्षित होता, स्कॉलर होता. परंतु सुसंस्कारित होण्यासाठी आपण मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे, गुरुजनांचा सन्मान केला पाहिजे, आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे, रोज आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही आम्ही शाळेत शिकल्या पाहिजे. ठीक आहे, असो. त्यानंतर तो पुन्हा जातो, तो मुलगा 200 रुपयाला कापड विकायचं. सकाळी 1-2 तास फिरतो तर ते कापड कोणी घेत नाही. आणि मग ऐश्वर्या राय आपल्या गावात शहरात आली हे त्याला कळतं. तो तिथे जातो, खूप गर्दी असतो, छोटा असतो, स्वतःचा स्किल वापरतो आणि कसा तरी त्या गर्दीमध्ये पुढे जातो आणि शूटिंग चालू असते, शूटिंग संपते. योगायोगाने सुदैवाने त्याच्याजवळ ऐश्वर्या राय येते. तो सही मागतोय आणि रुमालावर सही मागतोय. तो रुमाल पण कसा तरी आहे. त्या ऐश्वर्या रायला आश्चर्य वाटतं, परंतु त्याचा कॉन्फिडन्स पाहून, त्याची कॉन्फिडन्स लेवल पाहून ऐश्वर्या राय हसतमुखाने त्याला सही देते. चमत्कार पहा, त्या ऐश्वर्या रायच्या सही केलेला रुमाल घेऊन तो बाजारात जातो. ऐश्वर्या रायने सही केलेला रुमाल, ऐश्वर्या रायने सही केलेला रुमाल. तरुणांची चाहते तुम्हाला माहिती आहे ना, 200 रुपयाला तो फाटका रुमाल विकल्या जातो सर. तो मुलगा पुन्हा आपल्या वडिलांकडे येतो आणि मग त्या मुलाला खूप आनंद होतो. वडिलांना विचारतो, बघा आपण किती एकाग्र आहोत जीवनात. 4-5 मुलं तिकडे बघतायत, बाकीचे 90% एकाग्र आहेत. तर ऐका, कुत्र्याला ऐकू नका. काय माझे विचार ऐका, ऐकताय ना? हा, फक्त 4 पोरं भरकटले हे समोरचे. तर ऐका मित्र हो. तर मग वडील बोलले, तू काय शिकला याच्यातनं? काय शिकला बाळा? तो प्रयत्न केले तर कुठलीच गोष्ट असाध्य नाही. वडील बोलले, ठीक आहे, ती शिकवण तर तुला मिळालीच, पण त्याहीपेक्षा तुला काय मिळालं सांगू का मित्रा? माझ्या मुला ते सांगतात की जी गोष्ट त्याला कुठलीही मूल्य नाही त्याला तू मूल्य देऊ शकला. तू 10 रुपयाला विकली, 20 रुपयाला विकली, 200 रुपयाला विकली. ज्या गोष्टीला मूल्य नाही असं तुला वाटत होतं, तिचं मूल्य बनवण्यात तू सक्षम झाला. तर आयुष्यात भगवंताने करोडोचं मूल्य असणारा देह तुला दिलाय. मग तू स्वतःला कमी का लेखतो? तू एक महान व्यक्तिमत्व होऊ शकतो. हा जो तुझ्यातला न्यूनगंड नव्हता, जो गुण तो तुझ्यामध्ये आण. तू काही करू शकतो. जगामध्ये लाच मारी तिथे पाणी करू शकतो. तू महान उद्योजक होऊ शकतो. तू महान IAS होऊ शकतो. तू चांगला IT होऊ शकतो. तू चांगला प्राध्यापक होऊ शकतो. तू चांगला शिक्षक होऊ शकतो. तू समाजातला चांगला डॉक्टर होऊ शकतो. आणि त्याहीपेक्षा जाऊन तू समाजातला एक चांगला माणूस म्हणून नावारूपास येऊ शकतो. इतकं ताकद तुझ्यामध्ये आहे आणि ते तुला कमवायचे. या जगात न्यूनगंड कधी ठेवू नका. अपयश आलं तरी खचून जाऊ नका मित्रांनो. सबर में घाव खाता है उसी का सम्मान होता है. प्राचार्य साहब, सबर में घाव खाता है, चोट खाता है, उसी का सम्मान होता है. छिपा उस वेदना में अमर बलिदान होता है. सृजन में घाव खाता है छनिया और हथौड़ी का, वही पाषाण मंदिर में भगवान कहलाता है. जो दगड छनी आणि हातोड्याचे घाव सोसतो त्या दगडाची मूर्ती होते. आणि जे दगड शनी आणि हातोड्याचे घाव सोसत नाही त्यांच्या डोक्यावर पाय देऊन माणसं मूर्तीची, म्हणजे ज्या दगडातनं मूर्ती तयार झाले त्याला वंदन करायला जातात. मग तुम्हाला जर वंदन करून घ्यायचं असेल, जगामध्ये तुमचं नावलौकिक करून घ्यायचं असेल, तुमच्या आई वडिलांचा आयत्त व्हायचं असेल, तुमच्याबद्दल कृतकृत्य व्हायचं असेल, तर तुम्ही आज टक्के टोनपे खा. यश अपयश पचवायला शिका. संघर्षाचा हा काळ आहे, उन्नतीचा हा काळ आहे. कुछ तो बनने की ताकत अपने दोस्त. राष्ट्र तुमच्याकडे आवाज पाहत है अगर बुलंद है, अगर जुनून सर पे तेरे, तो है अगर जुनून सर पे और अंतर में हो विश्वास, तो ठोकर और ठुकराने का होगा कहाँ एहसास. मकसद में सच्चाई हो तो सीना ठोक के यही कहो, झुकना होगा दुनिया तुमको, विश्वास पर अपने खड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो. दुनिया बदली है जिसने दोस्तों,
पहले उसे इनकार मिला, अपमानों का हार मिला और तानों का उपहार मिला। अविश्वास में अब विश्वास भरो। जीवनात जर अविश्वास आला असेल ना तर कवी सांगतोय अविश्वास में अब विश्वास भरो और बहो, विपरीत लहरों के विपरीत बाजू में बहो, अडे रहो, अडे रहो, अडे रहो। कवी सांगतोय आपल्याला जीवनामध्ये यश अपयश येतील, अविश्वास तयार होईल, आपण हरतोय की काय, हरू नका, अडे राहा, एक दिवस तुमचा येईल आणि तुम्ही जग बदलाल, तुम्ही यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून पुढे आलेला असाल, यात तीळ मात्र शंका नाही। अपने सपने तुम स्वयं चुन लो और बुन लो विश्वास के डोरी से, तुम विजय गर्जना के नायक, तुमको क्या करना लोरी से, तुम स्वयं सिद्ध इस जीवन के उन मुक्त गगन में उड़े चलो, आरंभ आज से नवयुग का। विश्वास पर अपने अड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो। आपले स्वप्न स्वतः निवडायला शिका आणि त्याच्यामध्ये जादू भरा, त्यासाठी कष्ट करा, संघर्ष करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, विश्वास ठेवा, सतत सातत्याने प्रयत्न करत राहा। एक दिवस ही प्राचार्यांचीच खुर्ची काय, तुम्हाला या देशाच्या राष्ट्रपतीची पंतप्रधानाची खुर्ची मिळेल, एक महान सायंटिस्ट म्हणून तुम्ही नावारूपास याल। प्राचार्य साहेबांनी आमच्या ज्ञानात भर टाकली, तो त्यांचा विषय आहे, परंतु यथावकाश आल्यामुळे सांगतोय साहेब आभारी आहे तुमचा त्याबद्दल। एक कुठला तरी चुंबळे नावाचा मुलगा इथे 10वी मध्ये होता, 87% पाडणारा हा विद्यार्थी आज सायंटिस्ट म्हणून बाहेरच्या देशात काम करतो, याच मातीतला पोरगा। या मातीमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, ताकद आहे, त्या मोखाड्याच्या मातीमध्ये ते सामर्थ्य तुमच्यातलं ओळखायला शिका। तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही विचार करायला शिका। बोलण्यासारखं खूप आहे तर मी 2 तास सुद्धा बोलू शकतो, पण मुलांनी ऐकलं पाहिजे। क्या बात, असे प्राचार्य असतात सर, थँक्यू। ऐका पुढचं सांगतो, एक उदाहरण दुसरं देतो मित्रांनो, एक दुसरं उदाहरण देतो। एक मुलगा एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करत असतो। एमपीएससी यूपीएससी माहिती का बाळांनो तुम्हाला? किमान आमच्या बालकांना यूपीएससी एमपीएससी काय असतं, आणि सर कदाचित माझ्याच वाणीचा हा गजर झालाय बरं। प्राचार्य गावित सर होते, त्यांच्या काळापासून मला माझ्या एका मित्रामुळे या ठिकाणी यायला मिळालं आणि माझ्या विचारांनी कदाचित ते भारावले आणि मला सातत्याने बोलवू लागले। सर माझी नाळ ह्या संस्थेची अशी पण आहे की या इथे सहसा पीआय, तहसीलदार, व्हिडिओ या लेवलची लोक येत नव्हती, कारण संपर्क नव्हता। मी मेडिएटर होतो सर गावित सरांचा, आणि मी सगळी मंडळी घेऊन यायचो माझ्या संपर्कात जी आली त्या मुलांसाठी। सर आपली असे पण कर्म आहेत आपले, तो यथावकाश मधल्या काळात काही लोकांना विसर पडतो, असू द्या। तर मग तुम्हाला उदाहरण देतो की एमपीएससी आणि यूपीएससी करणारा विद्यार्थी, हा विद्यार्थी सर 4 वेळा परीक्षा देतो, 3 ते 4 वेळा, आणि दिगा सर हा विद्यार्थी परीक्षा पास होत नाही प्राचार्य साहेब, आणि पास होत नाही म्हणून तो निराश होतो। काय होतो, तुम्ही आम्ही पण निराश होता, निराश होऊ नका मित्रांनो, हे उदाहरण कान टवकारून ऐका। आणि मग तो जंगलाकडे निघतो, का सांगा बघू, का निघाला असेल, का निघाला असेल? आत्महत्या करायला। का निघतो? अरे आत्महत्याचं पेव थांबलंय राजा। अरे ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा संघर्ष योद्धा जगाला हेवा वाटावा असा युगपुरुष ज्या मातीमध्ये जन्माला आला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमधले लोक आज आत्महत्या करायला निघतात, यापेक्षा दुर्दैव काय? तर प्रत्येक प्रसंग त्यांचा घ्या, तर प्रत्येक प्रसंग घ्या, मृत्यूची झुंज होती छत्रपती शिवाजी महाराजांची, परंतु आपल्या कल्पकतेच्या जोरावर प्रत्येक प्रसंगातून निभावून निघाले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। 18 पगड जातीसह सर्व धर्मांच्या लोकांना घेऊन जगासाठी राज्य करणारा, जनतेसाठी राज्य करणारा, रयतेसाठी राज्य करणारा एक नेता, एक राजा या भारत भूमीला मिळाला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने। अफजल खान प्रकरण घ्या, औरंगजेबाच्या भेटीचं प्रकरण घ्या, शाहिस्तेखानाचं प्रकरण घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक प्रसंगात मृत्यूला गवसणी होती, पण त्या प्रत्येक प्रसंगातून आपल्या कल्पकतेतून, युद्धनीतीतून ते बाहेर पडले, त्या महाराष्ट्राच्या बाकीची मुलं। आणि सर आज छोटे छोटे अपयश आले तर आम्ही आत्महत्या करतोय। अरे हा देह प्रचंड भाग्यवान लोकांना मिळतो, 84 लक्ष योनीनंतर हा देह मिळतो, म्हणून एका अपयशाने खचून जाऊ नका। एखाद्या मुलीने नकार दिला प्रेमाला म्हणून आत्महत्या करतात सर, यापेक्षा दुर्दैव काय? अरे तुमचं हे प्रेम करण्याचं वय नाही, तुमचं हे कुछ तो पाने का उमर है, कुछ तो बनेंगे,
अनेक लोक तुमच्या चरणावर लोटांगण घालतील. तुम्ही कोणीतरी बना, महान बना. तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या पायात चालत येईल. परंतु तुम्ही काहीतरी प्राप्त करा विद्यार्थी मित्रांनो. नको त्या वयात नको ते स्वप्न पाहू नका. सौंदर्याचं आणि नको त्या गोष्टीचं आकर्षण नको. आकर्षण कसलं हवंय? मला प्राचार्य फुले सरांसारखी खुर्ची पाहिजे, मला व्हिडिओची खुर्ची पाहिजे, मला तहसीलदारची खुर्ची पाहिजे, मला माझ्या ढोले साहेबांसारखी PI इंचार्जची खुर्ची पाहिजे, मला माझ्या ऍडिशनल CO रवींद्र शिंदे साहेबांसारखी खुर्ची पाहिजे. मला या ठिकाणी मोखाड्यामध्ये तहसीलदार होत्या पंत मॅडम, त्यांना पण घेऊन आलो होतो मी खालच्या कॉलेजमध्ये. IS आहेत, त्या IS ची खुर्ची मला पाहिजे. हे स्वप्न पहा, ही स्वप्न पहा. आणि देश तुमच्याकडे आवाजून बघतोय. तो मुलगा गेला, एक भला माणूस तिथे तिला दिसला, त्याला म्हणताना या मुलाला, त्याच्याकडे तो गेला आणि मग त्या भला माणसाने विचारलं प्राचार्य सर की काय रे बाबा, कुठे जंगलात कुठे काय एक चांगल्या विद्यार्थी दशेतला मुलगा. तो बोलतो मी आत्महत्या करायला चाललोय. तो प्रामाणिक होता, जे मनात होतं ते सांगितलं आणि तो आत्महत्या करायचं बोलला आणि त्या माणसाला थोडं कैवरून आलं. आता याचं काहीतरी आपण मतपरिवर्तन केलं पाहिजे म्हणून तो त्याच्याशी हितगुज करू लागला आणि हितगुज करता करता तो सांगू लागला, बाबा रे मी 5 वर्षापासून या जंगलामध्ये प्रचंड जास्त झाडं येऊन हे जंगल बहरलंच पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी मी परागंधाचं आणि बांबूची झाडे लावतोय. मी लावली आहेत, माझ्या प्रयत्नाने मी फुलवतोय. की लावल्यानंतर परागंधाचं जे झाड आहे ते काही दिवसानंतर फुललं, कोंब बाहेर आला आणि त्याला पानं आली, हळूहळू फुलं आली. 6 महिन्यानंतर ते बहरलं, वर्षानंतर आणखी झाड झालं. परंतु हे बांबूचं झाड पहिल्या वर्षी काय बाहेरच आलं नाही. दुसऱ्या वर्षी पण तेच त्यांना अनुभव आला. परागंधाचं झाड खूप वाढतंय पण बांबूचं झाड बाहेर पण येत नाही. तिसऱ्या वर्षी तर तोच अनुभव आलाय की हे झाड खूप बहरलंय, फळं आली, फुलं आली, परंतु बांबूचं झाड बाहेर यायला काय मागत नाही. तो थोडा निराश होता. 4थ्या वर्षी तोच अनुभव, तीच स्थिती. बांबूचं झाड आतमध्ये कोण फुटायला तयार नाही आणि परागंधाचं झाडाला बहरतंय, फुलं येतात, फळ येत आहेत, दाट होत आहे. का असं? 5व्या वर्षी मात्र त्याला बदल दिसतो. 5व्या वर्षी तुमच्या डोक्यात हा विचार घेऊन जा मित्रांनो. 5व्या वर्षी ते त्याला कोण फुटतं आणि इतकं वाढायला लागतं की ते आकाशाकडे झेप घेऊ लागतं. ते बांबूचं झाड किती मोठं वाढतं माहितीये ना, आकाशाला गवसणी घालू लागतं. आणि मग मला कळालं की बांबूचं झाड हे बाहेर वाढत नव्हतं तर ते आतमध्ये वाढत होतं. आपल्या आतमध्ये मुळं घट्ट करत होती आणि जमिनीवर, कारण त्याला माहित होतं मला आकाशाला गवसणी घालायची आहे आणि म्हणून आपलं पाया पक्कम करत होतं. आणि इतकी मुळं आतमध्ये रोवली की आज आकाशाला गवसणी घातली तरी बांबूचं झाड पडत नाही सर. आणि म्हणून ते बाहेर येत नव्हतं. इतका आपल्याला विचार करावा लागतो आपल्या जीवनामध्ये. आपला पाया पक्का करा, बांबू सारखा आपला पाया पक्का करा, इतकं मूळ घट्ट करा, इतका अभ्यास करा. लगेच यश येत नाही. 5 वर्ष संयम ठेवावा लागतो. खचून जाऊ नका अपयशाने. हे या मागचं मला तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य आहे. तसं त्या मुलाला सांगितलं त्या माणसाने की हे बाळा, तुझे 3 वर्ष वाया गेलेले नाहीत. तू तुझा पाया तयार केलाय आणि आज पुढच्या वर्षी तू सुटशील. घाबरू नकोस, जग तुला सलाम करेल. तो मुलगा परत गेला, त्याच्यात उमेद आली आणि तो मुलगा परत जाऊन एक चांगला IAS अधिकारी घडला. म्हणजे तुमची कुठलीही कृती वाया जात नाही. थोडा संयम ठेवायला शिका. आत्महत्या हे त्याच्यावरचा उपाय नाही. छोट्या 5-6 महिने सर आपण अभ्यास करतो, 2 महिने अभ्यास करतो, हार्डली आपली सर मुलं 1च महिना शेवटचा 10वीचा 12वीचा, आणि यश आलं नाही म्हणून आम्ही सर नाराज होतो, निराश होतो. अरे UPSC MPSC IASच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जाऊन सांगा, पाठीचा कणा राहत नाही त्यांना, पाठीचा कणा. 5-6 वर्ष सातत्याने अभ्यास करतात, प्रत्येक परीक्षेत अपयश होतं, नापास होतात आणि एक दिवस असा येतो की लाल दिव्याची गाडी त्यांच्यासाठी वाट पाहते. जग त्यांना सलाम करतं आणि मग लोक त्यांच्या मागे धावतात. जर जग तुमच्या मागे धावायचे आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला संघर्ष करायला लागेल. आपल्याला हिरोईनचं जीवन दिसतं सर, पण त्याचा संघर्ष दिसत नाही. मी अमिताभांचं उदाहरण दिलं, उद्योगपती धीरूभाईंचं अंबानींचं उदाहरण दिलं. हे उदाहरण घेऊन तुम्हाला जगायचंय, पुढे जायचंय विद्यार्थी मित्रांनो. समजतंय का? मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को दोस्तों, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में,
लढने वालों के कदमों में जहा होता है, लढा, संघर्ष करा, छोट्या उद्योजकांपासून छोटे छोटे उद्योग सुरू करा. शिक्षणाबरोबर तुम्ही थोडाफार व्यावसायिक होण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाला सोडू नका. डॉक्टर भीमराव आंबेडकर काय होतं? काहीच नाही. एका दिव्यावर अभ्यास करणारा माणूस जगामध्ये त्याची नोंद घेतल्या जाते आणि जगाच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं नाव दिलं जातं. फक्त शिक्षण, एकमेव शिक्षण. जो शिक्षण घेईल तो महान होईल. इतकी ताकद शिक्षणामध्ये आहे. दिव्याच्या खाली अभ्यास करणारा मुलगा सर भारताची राज्यघटना लिहू शकतो आणि जग आज त्यांना वंदन करताय. असे अनेक लोक या ठिकाणी आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सर्वात मोठी परीक्षा पास झाले सर आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेने सामोरे गेले. हा भाव आपल्यामध्ये पाहिजे. हा भाव आपल्यात आला पाहिजे. तो येईल का याच्यासाठी विचार करा मित्रांनो. आपण या देशाचे पाईक आहात. तुमच्यामध्ये ही भारत भूमी तुमच्याकडे आस लावून पाहते. ही माझी कोळी कोळी फुलं ती कोमेजू नये. बहरायच्या आधी कोवळ्या कळ्या असतात ना, तुम्ही कळ्या आहात मित्रांनो. या कळ्या बहरल्या पाहिजे आणि ह्या बहरावायच्या असेल तर एकमेव फक्त शिक्षण. आणि ते क्रमिक पाठ्यपुस्तकातलं शिक्षण नव्हे सर, प्राचार्य सर, ठीक आहे सर. क्रमिक पाठ्यपुस्तकातलं शिक्षण फक्त पुरेसं नाही. या संघर्षाच्या काळात वाचक बना, अवांतर वाचन करा. ज्याप्रमाणे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये चेहऱ्याचं सौंदर्य वाढवायला ब्युटी पार्लर आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक गावात शहरात मनाचं आणि बुद्धीचं सौंदर्य वाढवायला ग्रंथालय आहेत, वाचनालय आहेत प्राचार्य सर. त्या ग्रंथालयांचा वापर करा, पुस्तकांचा वापर करा. पुस्तकांचं महत्व सांगतो आणि थोड्या वेळात थांबतो. स्वामी विवेकानंद ज्यांनी आपली पताका हिंदू धर्म संस्कृतीची, हिंदू धर्मामध्ये किती महत्व आहे हे जगाला ओरडून सांगितलं. त्यांच्या विनयशीलतेने जग त्यांना वंदन करू लागलं. त्या स्वामी विवेकानंदांना विचारलं पत्रकारांनी की स्वामीजी तुमचं वय काय आहे? तर स्वामी म्हणाले माझं वय 1529. किती? 1529. तो पत्रकार आवाज झाला. स्वामींना माझा प्रश्न समजला की नाही म्हणून त्याने परत प्रश्न विचारला. स्वामीजींचं तेच उत्तर आलं, आम्ही तळपत्या उन्हात किती थांबू शकतो. हा सुद्धा तुमचा संयमाचा काळ आहे, हो ना सर? हा, तर स्वामींनी उत्तर दिलं पुन्हा 1529. मग त्या पत्रकाराला लक्षात आलं की स्वामी ठाम आहेत त्यांच्या उत्तरावर. आणि त्यांना विचारलं कसं काय? तर मित्रांनो ऐका, त्यांनी काय सांगितलं. स्वामी असं म्हणाले की जी पुस्तकं मी वाचली 1500, त्यांचं वय मी माझ्या वयातनं वजा करू शकत नाही. मी 1500 पुस्तकं वाचली आणि त्यामुळे मी समृद्ध झालोय आणि माझ्या देशाची महत्ता, संस्कृतीचं महानत्व मी जगाला ओरडून सांगू शकतो. अरे स्वामीजी जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेत जायचं होतं त्यावेळेस त्यांच्या गुरुंकडे गेले. गुरुचं ते देहावसन झालेलं होतं. गुरुमातांकडे गेलं, परवानगी मागितली. गुरुमाता धर्म परिषद भरली आहे आणि मला जायची परवानगी द्या. त्यावेळेस गुरुमाता त्यांच्याकडे पाहत नव्हत्या, भाजी चिरत होत्या आणि स्वामीजी म्हणत होते मला परवानगी द्या. थोड्या वेळाने परत एकदा प्रश्न विचारल्यावर गुरुमातांनी एक काम केलं. एक सुरी असते ती त्यांच्याकडे फेकली आणि सांगितलं बाळ मला ती सुरी उचलून आणून दे. स्वामीजींनी ती सुरी उचलली आणि गुरुमाऊलींकडे आणून दिली. गुरुमाता बोलल्या जा बाळा, तू आता धर्म परिषदेमध्ये जायला योग्य झालेला आहे, तुझी योग्यता आहे. मग त्यांना वाईट वाटलं. त्यांनी विचारलं असं का माऊली, मी तर तुम्हाला केव्हाच विचारतोय आणि तुम्ही माझी परीक्षा घेतली नाही आणि लगेच आता जायला सांगितलं, फक्त मी तुमच्या हातात सुरी दिली. तर ते बोलले बाळ, ज्या सुरीची धार दुसऱ्याला लागून इजा होईल ती भाग तू तुझ्या हातात धरला आणि मूठ असलेला भाग मला दिला की तू समाजाची आणि जगाची काळजी घ्यायला सक्षम झालेला आहे. ही तुझी परीक्षा होती. तू जगाच्या वेदना आपल्या पोटात घ्यायला सक्षम झालाय. आणि त्याच धर्म परिषदेमध्ये हे जातात आणि माझी निवड होईल का? तर परत देशामध्ये अनेक विद्वान होते, माझी निवड कशी काय होईल हा विश्वास तर पाहिजे. तो स्वामीजींकडे होता. निवड माझीच आहे, फक्त मला संधी माझ्या गुरुमाऊलींनी दिली पाहिजे. तुमच्या आमच्यामध्ये हा आत्मविश्वास असला पाहिजे. या शाळेमध्ये मी IT चा विद्यार्थी होईल, 1 कोटीचं पॅकेज मी मिळवेल. ती मुलगी हो म्हणाली, उभी राहा बेटा, तू ब्लॅक कलरची या उभी राहा. ती हो न हो पण
पण तिचा आजचा आशावाद आणि आत्मविश्वास तिच्यासाठी टाळ्या वाजवा. नाव काय बा तुझं? धनश्री खरपडे. हा आत्मविश्वास पाहिजे. हो न हो सुस्त बनेंगे ही ताकद एवढ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये तिचीच मान डोलावली. बस बेटा छान. ही धमक आपल्या जीवनामध्ये पाहिजे. हा आत्मविश्वास पाहिजे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये. ती धमक आमच्या प्राचार्य आणि शिक्षकांनी भरलेली आहे. आदर्श प्राचार्य आदर्श शिक्षक आहेत. परंतु तो भाव घेण्याची सर आपण एखाद्या व्यक्तीला कुठेही नेऊ शकतो. विहिरीपर्यंत नेऊ शकतो. पण पाणी प्यायचं का नाही हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आता तुम्हाला ठरवायचंय. ज्ञानाची गंगा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण तुमची ज्ञानगंगा ज्ञानरूपी गंगा घ्यायची की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. ठरवाल की नाही? अनेक क्षेत्र तुमच्याकडे डोळे वाचून पाहत आहे. त्या क्षेत्रांकडे जा. जाता जाता एकच म्हणेल आज तर थांबतो थोडं मला, कारण रात्रीची पण एनर्जी टिकवायची आहे. हे देश आज कुठल्या संक्रमण काळात आहे. अनेक देश आपल्यावर आक्रमण करण्याची आवश्यक आहे. का तर भारत एक आर्थिक महासत्ता बनू पाहत आहे आणि मग त्याला आत्ताच जावलं पाहिजे. म्हणून अनेक लोक आपल्यावर आक्रमण करण्याचा आणि नाहक आपल्याला त्रास द्यायचा दहशतवादी कारवाई करून आपल्या अंतर्गत सुविधा डिस्टर्ब करण्याचं काम करत आहे. त्यांना सांगू इच्छितो तर हे मनसुबे तुमचे पूर्ण होणार नाही. ही भारत भूमी एकतेने आणि सकारात्मकतेने तुम्हाला सामोरं जाईल. क्या कहते हो चीनी हमसे टकराएंगे? अरे चीनी को तो हम पानी में घोल घोल कर पी जाएंगे. वो पल भर की अशुद्धता जिसको हमने बुद्ध दिया वही हमें आज बुद्ध दे रहा. आज बांध कर कफन सर पे जिसको आना है आ जाओ. अरे चीनी मिनी चाओ में आओ. जिसमें दम है आ जाओ. जिनके रक्त से बनता है कश्मीर में मुर्दों का अड्डा वो कश्मीर हड़पने वाले कान खोल के सुनते जाना. कश्मीर की कीमत तो केवल सर है. बूंद बूंद की कीमत देने हम 5 जन अमर है. वो चाहे सियाचिन वाला हो या रावलपिंडी वाला. जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. इस मिट्टी को छूने वाला मिट्टी में मिल जाएगा. वो भारत माता की वंदे. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं दोस्तों. एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय इसका मस्तिष्क है. कश्मीर इसका किरीट. पंजाब और बंगाल इसके 2 विशाल बाहु है. ये वंदन की भूमि है या अभिनंदन की भूमि है सर. ये शूरों की भूमि है या वीरों की भूमि है. ये अरबों की धरती है तर्पण की धरती है. इसकी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए. और मरने के बाद हमारे अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उसमें से एक ही आवाज आएगी. बोलो भारत माता की वंदे वंदे वंदे. धन्यवाद. भारत माता तुमच्याकडे आशेने पाहते. चांगले सायंटिस्ट व्हा, चांगले उद्योजक व्हा आणि या राष्ट्राच्या चांगले प्राध्यापक व्हा, चांगले प्राचार्य व्हा आणि या राष्ट्राच्या सेवेमध्ये समर्पित व्हा. तीच अण्णांना श्रद्धांजली असेल. धन्यवाद. थांबतो. जय हिंद. जय कर्मवीर. आपल्या गुरुजनांचा शिक्षकांचा हा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे शाळेत शिकत असताना आपण आपल्या मनाची एक उद्देश वा हेतू हा ठेवला पाहिजे की आपण शिकत असताना पुढे आपलं काय घडायचंय, काय व्हायचंय हे आताच आपण ठरवलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या उदाहरण देता येईल. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस समाजामध्ये जो अन्याय अत्याचार चालू होता, मुघलांकडनं आदिलशाहीकडून केली जात होती, महिलांवर अत्याचार केला जात होता, हा कुठेतरी थांबावा त्यासाठी त्यांनी आपल्या मनाची एक उंगाड बांधली होती की आपण देखील भविष्यामध्ये पुढे एक रयतेचं राज्य निर्माण करावं किंवा केलं पाहिजे, जेणेकरून त्या रयतेच्या राज्यामध्ये लोकांना स्वतःच्या मनाप्रमाणे राहता येईल, वाचता येईल, सण उत्सव म्हणजे गोविंदाने साजरा करता येईल. त्यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक 12 सवंगड्यांना एकत्र करून
रायरेश्वराच्या मंदिरामध्ये एक शपथ घेतली होती आणि त्या सवंगड्यांसोबत घेऊन सुरुवातीला त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा हा किल्ला जिंकला होता. म्हणजे बघा, शिवाजी महाराजांनी त्यावेळेस जर समजा धैर्य किंवा उद्दिष्ट मनाची बाळगलं नसतं किंवा ठरवलं नसतं की मला पुढे हे करायचंय ते करायचंय, तर त्यांना ते शक्य झालं नसतं. तसं आपण देखील या आपल्या विद्यार्थी दशेमध्ये मनाचं ठरवून घेतलं पाहिजे की मला पुढे होऊन शिक्षक व्हायचंय किंवा प्राध्यापक व्हायचंय किंवा आम्ही इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचंय. हे आपण आता या दशेमध्ये विद्यार्थी दशेमध्ये ठरवणं खूप गरजेचं आहे. आता तेवढं बोलेल की एक चिवताई असते, त्या चिवताईचं एक लहान बाळ असतं. त्या लहान बाळाला काय उठता येत नाही किंवा त्या घरट्याच्या बाहेर जाता येत नाही, म्हणून ती चिवताई बाहेरून दाना पाणी किंवा चारा आणून त्या आपल्या लहान लेकराला भरवत असते. तसंच हे गुरुजन, हे शिक्षक हे देखील तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये येऊन त्यांच्या ज्ञानातून तुम्हाला मंत्रमुग्ध करत असतात, शिकवत असतात. हे ज्ञान तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. बस एवढं बोलून माझं दोन संपवतो.